बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विलास लांडे आणि अजित गव्हाणे ही गुरु शिष्याची जोडी पुन्हा स्वगृही परतणार आहे अशी चर्चा आहे। विलास लांडे यांनी आपण अजित पवार यांची साथ देणार असल्याचे संकेत दिलेले आहेत, तर अजित गव्हाणे हे 20 माजी नगरसेवकांसह पुन्हा घड्याळ हाती घेणार आहेत। या संदर्भात अजितदादा आणि अजित गव्हाणे यांचं बोलणं झाल्याचा दावा विलास लांडे यांनी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे। दंडासह पैसे वसूल केले जाणार या भीतीमुळे काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतलेली आहे। त्यावरून विरोधकांनी सरकारला पुन्हा घेरलंय। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही या योजनेवरून सरकारवर टीका केलेली आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। लाडक्या बहिणीमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं, मात्र आता लाडकी बहीणही सावत्र झाली आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या। काँग्रेस होती तेव्हा सिलेंडर फक्त 800 रुपये, आता संजय गांधी निराधार पण बंद झालं, फक्त लाडकी बहीण ते पण बंद होणार। त्या लाडकी बहिणीमुळे तुम्ही मतदान केलं ते ना, आता ती लाडकी बहीण पण सावत्र बहीण झाली। काहींनी चुकीची नावं दिलेली आहेत, काहींनी चुकीच्या प्रकारे म्हणजे नियमभंग करून या योजनेमध्ये एनरोल केलेलं आहे, काहींनी तर नोकरी असताना सुद्धा एनरोल केलेलं आहे। असे जे नियमभंग केलेल्या महिला आहेत त्यांनी स्वतःहूनच नावं मागे घेतली, कारण त्यांना भीती होती की आपण पकडले जाऊ, असं प्रतिक्रिया सरकारकडून येते। अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येते। नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा जिल्हा नियोजन करण्याची मागणी केलेली आहे। जिल्ह्याचं आयोजन करण्याची मागणी केलेली आहे, मात्र यावर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली। मी महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता। जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच मला कळत नाही। माझ्या माहितीनुसार नगरसह राज्यातील प्रशासनासमोर कोणत्याच जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव नाही, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। श्रीरामपूरमध्ये झालेली आहे, मग ते आरटीओ कार्यालय असेल, तिथं ॲडिशनल एक एसपी ऑफिस झालेलं आहे, अशी वेगवेगळी कार्यालय तिथे झालेलीच आहे। त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये जिल्हा विभाजन झाल्यानंतर आज भौगोलिकदृष्ट्या हा दक्षिणेचा जो जिल्हा आहे याच्यावरती सातत्याने वर्षानुवर्ष अन्याय होत गेलेला आहे। त्यामुळे अन्याय दूर करायचा असेल तर याच्यामध्ये याला एकमेव पर्याय आहे। विकासात्मक काम जर पुढे न्यायचं असेल तर त्याला विभाजन हाच एकमेव पर्याय आहे, आणि त्या करण्याकरता आमच्या सातत्याने पाठपुरावा सुरू असणार आहे। जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाहीये, तसा कुठलाही प्रस्ताव मी महसूल मंत्री असताना माझ्यासमोर आला नाही। मला वाटतं त्या बातम्या कोण उठवतो माहीत नाही, पण शासनासमोर तरी मला जे आजचे चित्र दिसतंय, कोणत्याही जिल्ह्याचा विभाजनाचा प्रस्ताव आज आपल्या विचाराधीन नाही। मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्टची वीज 15% महागणार आहे। त्यामुळे बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच जादाचं लाईट बिल येणार आहे। मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले आहेत। टाटा आणि अदानी यांनी एका वर्षापुरता ग्राहकांना दिलासा दिला असला तरी पुढील वर्षापासून या दोन्ही वीज पुरवठादार कंपन्यांच्या ग्राहकांचा लाईट बिलाचा आकडा फुगणार आहे। तीनही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील। सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण बघत होतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जनआक्रोश मूकमोर्चा काढला जातो आहे। त्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा सुरू होणं आणि त्यानंतर सभा, या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। या आणि अशा अजून काही महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्रभरातल्या आणि देशभरातल्या या वेगवान स्वरूपात सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनला आपण सुरुवात करणार आहोत।